वर्ष 25 TCS मध्ये जॉब आणि 2 अंकी पगार असा कडक बायोडाटा आहे माझा. माझं नाव आशना, वय वर्ष टिंब. मी JJचे स्टुडंट होते. JJ स्कूल ऑफ आर्ट्स. मला पेंटिंगची खूप आवड आहे. फेसबुक प्रोफाईलला मी आर्टिस्ट ॲज अ फ्रीलॅन्सर म्हणून टाकलं. जे एकदा का फ्रीलॅन्सर म्हणून लिहिलं ना, तुम्हाला कोणी बेरोजगार म्हणत नाही. जनरल आमच्यासाठी कर्तव्य आहे. माझी मुळात लग्न करण्याची ना अजिबात इच्छा नाही. म्हणजे लग्न ही कॉन्सेप्टच मला पटत नाही. एक पुरुष एका स्त्री बरोबर सगळ्या आयुष्य कसं काय स्पेंड करू शकतो? हे म्हणजे ना एखाद्या ऑप्शनमध्ये ठेवलेल्या गाडीसारखं आहे. म्हणजे एकदा सोडून शिक्का मारला की मारला. बरं, ज्या व्यवहारात नवरा गिरायकासारखा असतो, म्हणजे त्याची गाडी घेण्याची ऐपत ही एकदाच येते. पण गाडी पुन्हा औषधात ठेवून तरी बघा, तिची मार्केट व्हॅल्यू तेवढीच असते. माझा लग्नाला विरोध नाहीये, पण अरेंज मॅरेज या प्रकाराची मला भयंकर चिड. म्हणजे ज्या व्यक्तीची साधी आपली ओळख नाही, कधी पाहिलं नाही, कधी बोललं नाही, डिरेक्टली त्याच्याशी लग्न करायचं. बरं, या प्रोसेसमध्ये मुलगी सिलेक्ट करण्याचे निकष फक्त 3 असतात: तिचं दिसणं, पगार आणि व्हर्जिनिटी. काही जण म्हणतात की प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी लग्न टिकवून ठेवते. पण त्याही बाबतीत माझी बोंब आहे, कारण समोर येणाऱ्या प्रत्येक सुंदर मुलीवर माझं प्रेम आहे असंच वाटतं मला. मुलगी असल्याने सगळ्याच गोष्टी मी आत्ता सांगत नाही, कारण आमच्या महत्वाच्या गोष्टी, आमचा पास्ट, फिलिंग, इमोशन्स या पोटात राखून ठेवलेलं असतं. पण लग्न ही लाईफ टाइम कमिटमेंट. लाईफ टाइम ऍडजस्टमेंट आहे नुसती. एक आई आणि एक वडील असं त्रिकोणी कुटुंब आहे आमचं. संध्या, अरे व्हिडिओ गेम काय खेळत बसलायस? मिस्टर आता लग्नाचं वय झालंय तुझं. नाही, आज जाणार नाही, आज सुट्टी आहे. हे बघ, सावंतांनी स्थळ काढ. मुलगी चांगली आहे, नाटकं करू नकोस. उरक लवकर, तिला भेट. 10 वाजता गाडी. मी जाणार नाहीये. तू जाणार नाही, तू नक्की जाणार नाही. मग मीच जाते. नंबर पॅटर्न जाऊन देऊ देते. मी जातोय. अरे लाजतोय काय? जाऊन भेट तरी. मी लाजत नाही. हे काय लाजतोय? तुझ्या वयाचा होतो तेव्हा 19 मुली नाकारल्या, मग कुठं जाऊन तुझ्या आईला पसंत केले? एवढ्या रोमात सांगताय ना, जसं वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून काढली आपण. आणि खऱ्या इथंच माहिती आहे मला. संदेश, आमच्या घरी आम्ही दोघे असतो, मी आणि माझे बाबा. बाबा रिटायर्ड सैनिक आहेत. लहान असतानाच आई आम्हाला सोडून गेली. म्हणजे फिनिश स्टुडंट नाही, मी बाबांना डायव्हर्स देऊन दुसऱ्या माणसासोबत लग्न केलं. आशू बेटा, कामात आहेस? नाही, बोला ना. तुझ्यासाठी स्थळ आलं. मुलगा इंजिनियर आहे, संदेश म्हणून. चांगला जॉब आहे आणि मुख्य म्हणजे पाहण्यात आहे. पण तो विषय पुण्याला नको आता मला. इट्स ओव्हर अँड आउट. लड़की, हमने तुम्हें एक तरफ से ले लिया है, बच सकते हो तो बच लो. बचलो काय रे? चेहऱ्यातून आनंद असा ओसंडून का वाहतोय? घरचे काय चालले काय परत? याची ओळख करून द्यायची नाही. हा विकास नावाचा प्राणी. कारण याचाही प्रेमावर विश्वास नाहीये, पण प्रेम सोडून इतर सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे. सगळ्या. सध्या साल्या मला नाही वाटत तुझं किती लग्न होईल. शक्यच नाही. का रे? कारण तुझा चॉईस वेगळा आहे रे. वेगळा म्हणजे पहिल्या गर्लफ्रेंडने तुला डंप केलं आणि दुसरीने तुला पिवळ्या पुस्तकाचं दुकान. त्यात माझी काही चूक नव्हती. मला नव्हतं वाटलं ती असं काय करेल म्हणून. चांगली महिनाभर राजवत फिरली. आज जमिनच काय, उद्या सीसीडी काय. आणि एक दिवस तिच्या फ्लॅटवर गेल्यावर म्हणाली, संदेश, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. मला तुझ्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे मला मुलांमध्येच इंटरेस्ट नाही. माझी चॉईस वेगळी आहे. शी वॉज पिंक. आणि तू अशा मुलीबरोबर महिनाभर फिरत होता. कधी डाऊट नाही का याला?
म्हणजे आता तुमच्या इंजिनिअरिंगच्या लँग्वेज मध्ये सांगायचं ना तर रेडिएटर गरम झाला की आपण पाणी टाकतो, बरोबर. पण तुझ्या गाडीचं रेडिएटर गरमच होत नव्हतं आणि तो होतोय तांब्या तांब्या पाणी. माझी नाही चूक आहे. घरातून पळून वगैरे आशना आशना आशू, हमारे मोहल्ले के लड़कों ने तो तंग कर दिया है मुझे. कोई इंडिया सोसाइटी का शरीफत है तुझे? अरे वो जो मेरी खिड़की के सामने ही रहता है, ऐसे घूर रहा था जैसे कच्चा चबा जाएगा मुझे. ती माझी फिल्मी मैत्रीण. डायरेक्ट लिंक्सपॅडचा जब भी मैं रोज रात्री ही ट्रेनने नालासोपारा ते विरार असा प्रवास करते. तिला वाटतं कधी ना कधी तिचा शाहीर त्याच ट्रेनमध्ये भेटेल तिला. याच प्रयत्नात आतापर्यंत 4-5 वेळा घरातून पळून गेली. लेकिन मैंने भी उसे बता दिया, पहले ट्रेन हो नालासोपारा, कोई डाउट मत रखना तुझे. अगं पण तू कुठे जाते? स्थळ चालून आले, त्यालाच भेटायला चालले. आणि तिकडे जिनेश सुवर्ण. नमस्कार, मायसेल्फ संदेश प्रतापराव देशमुख. त्याचं कसं आहे, आई बोली दा कोण लपेट बेटा फिटून हे बघा. भगवान का जैसा कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. 10-12 मस्त जातात गई नव्हता शेरडे. नदी काठाला लय मोठी जमीन आहे, 5 जमिनीला फार मस्त आहे. आपल्या शेकडे करणार काय? आर्थिक पुरुषीस मला नाही माहित. म्हणजे माझं नाव आहे आरू. मग असलं कोण आहे? मला काय माहित. मग असला म्हणाला होता म्हणाली. तू याला हो म्हणालीस? अरे मी काय तुम्ही काय म्हणालात का? मी आहे आशना. ही आहे आशना. तू हा तर आशना सॉरी, आय रिअली डोंट नो. म्हणजे इन्व्हॉल्व मध्ये फोटो होता पण नाही आहे. It's okay. But let me clear one thing. मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. लहानपणापासूनच मुंबईत राहिले, इथे शिक्षण झाले. त्यातून आता असं म्हणजे ते म्हसरं, गाई, नदीकाठी शेती वगैरे वगैरे. ते मी असंच केलं होतं. त्यातलंही खरं नव्हतं. म्हणजे मला लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. माझ्याशी नाही कोणाशीच. प्रेम होतं, छोट्या गोष्टींवर विश्वास नाही मला. पण घरच्या लग्नासाठी मागे लागले. मग सरळ नकार देण्यापेक्षा असं काय केलं ना की समोरची मुलगी आपोआप नकार देते. शिकलेली जास्त गोष्टी घ्याव्या लागत नाही आणि म्हणून मी लग्न करत नाही. हा आता मला माहिती आहे ऐकून तुला वाईट तुझं काही वाटेल. नेक्स्ट ठरलंय? म्हणजे तुला माझ्याशी लग्न नाही करायचं? थँक गॉड यार, आता जरा रिलॅक्स वाटतंय. म्हणजे डोंट गेट मी रॉंग, तुझ्यात काही कमी नाहीये, पण मला ही लग्न. अगर संदेश जैसा लौंडा मेरे लिए चल गया था ना तो देखते ही टूट पड़ती मैं उस पे. अरे वाह, कितना चंगा है. मला काही चंगा वगैरे नकोय ना. उस मनुष्य से तो अच्छा है. ही मला सगळं करायचं होतं. चित्र काढत बसली. आनंद आहे, नुसता आनंद आहे. ते माझं लग्न टपक्याने जीजू, जीजू, आहा,
नहीं का? अपना जी बड़ी स्वीट हो। हाथ तो छोड़ दो मेरा, इतनी भी सुंदर नहीं हूँ मैं। बोललास ते का? हे काय होतं? ते जब्बू मिठो लस्सी. हा जप्पी में. हे पण हे काय केलं तू? आपलं ठरलं होतं ना की एकमेकांना नकार द्यायचा म्हणून. हो. ही मुलगी आता अंत पाहते माझा. आधीच मला सुचत नाहीये त्यात हे लग्न ठरलंय आणि अरेंज मॅरेज. once again I'm repeating. आपलं ठरलं होतं ना की एकमेकांना नकार द्यायचा म्हणून. माझं उत्तर अजूनही तेच आहे. हो. अगं मग मला होकार का दिलास? मी नाही दिला. अगं मग एवढ्या रात्री टी शर्ट आणि नाईटी घालून तुझ्या घरी बंड उभारतोय का मी? मांडणार मी हँडसम आहे, स्मार्ट आहे, अशी काय आहे ना, मी तर आहेच आहे ग. म्हणून एवढं मत परिवर्तन. हे बघ, मला तुझ्यात आणि या लग्नात काळीचा इंटरेस्ट नाही. बाबांनी परस्पर होकार कळवला. बाबा? बाबा कसे होकार कळवतील? तिकडे माझ्याही होकार कळवते, तिकडे तुझे बाबा होकार कळवतात. आणि तू इकडे बघ, तिकडे काय बघते? तू शांत हो आणि बस. घरी दारू पितेस? बाबांना जाते. नको. मला ना मुळात लग्न करायचं नव्हतं. त्या तिकडे हिच्याही होकार होते, तिकडे माझे बाबा होकार होतात. दोघांच लग्न लावून दिलं ना परवडलं तर माझ्या डोक्याला कशाला? आणि त्या ती पेजवर पेज पिकवत चालले. काय बात आहे. हा तर संध्या, मला सांग, तुझं नाव आहे की गर्लफ्रेंड और गर्लफ्रेंड्स? ऑफकोर्स होत्या. ही सांग ना कोण? ही काय वेळ आहे का सांगायची? हे सांग ना रे. दोन होते. दोन? या मी म्हणाले, तू त्याच्या जागी असता
काम तेवढं करू नका. पळू नको. बस आधी. सांग ना, काय केलं असतं? नाही सांगता येणार. पण मला तुला काहीतरी सांगायचं. बोल ना मग. संदेश, संदेश मला तू आवडतोस. अगं त्यात काय सांगायचं, मला पण तू आवडतेस. तसं नाही रे संध्या. म्हणजे I love you. ऍक्टिंग संतोष तू मला आवडतोस म्हणजे मला माहितीये मी तुला ती पसंत होतं ना म्हणून तू आता मला गंधवतेस. मेरी बिल्ली मुझे से म्याव. भारी ऍक्टिंग करते तू मस्त. मी चेष्टेच्या मूडमध्ये नाहीये. संदेश, I love you. मग तुला टेन्शन वगैरे आले का? तू बसलेलीस तू कुठे शांत बसणार ना. बरोबर आहे. तू दीर्घ श्वास घे. हा हे बघ जिग्नेश खूप चांगला मुलगा आहे. तो खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि श्वास हा जिग्नेश खूप चांगला मुलगा आहे. जिग्नेश खूप चांगला मुलगा आहे. खूप प्रेम करतो तुझ्यावर. आयुष्यात लग्न हे करावंच लागतं. लग्न नाही केलं तर मुलं होत नाहीत. मुलं नाही झाली की शाळा होती. मी तर काही पण बोलायला लागले बरं. तुला मान्य होय का? तू अशी बघू नकोस मला कसं तरी होतं. एवढे दिवस ह्याच गोंधळात होते की जिग्नेशची माझी सवय होती की मी खरंच त्याच्यावर प्रेम करते. पण आता कळालं की ती फक्त एक सवय होती जी मी उगाच पाळत होते. आणि ती सवय पाळण्याच्या नादात प्रेम कुठच्या कुठे निघून गेलं तरी कळालंच नाही रे. मला नाही माहिती तू माझ्याबद्दल काय विचार करतोस. पण I have feelings about you. तू कॅफेमध्ये भेटला होतास तेव्हापासून काहीतरी वेगळं होत होतं. का कसं किंवा आय डोंट नो. पण मी चेंज होत होते. एवढ्या दिवसात गोष्टी इतक्या पटापट बदलत होत्या की तुझ्याकडे माझ्यापासून नाही जाऊ शकले स्वतःला. ही चूक आहे की बरोबर मला माहिती नाही. पण हेच योग्य असं वाटतं मला. मी तुला आधीच म्हणालो होतो की माझा नाहीये विश्वास प्रेमाच्या गोष्टींवर. माझा ना असा वाईट प्रॉब्लेम आहे की समोर येणाऱ्या प्रत्येक सुंदर मुलीवर माझं प्रेम आहे असंच वाटतं मला. जिग्नेश खूप चांगला मुलगा आहे. किती प्रेम करतो का तुझ्यावर? हा थोडासा ओव्हर कधीच आहे. कधीच योग्य नाही यार. थोडासा उन्नीस तसंच आहे. I like you. ठीक आहे तुला नाही आवडत ना ठीक आहे. मला तसं म्हणायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेव. इथून पुढे तुम्हाला कॉल करायचा नाही. का? कॉल, मेसेज, व्हॉट्सअप, फेसबुक काहीच हे नाही. बघ तू पूर्ण ऐकून घे मला. तू एकटा ऐकून घेशील. प्लीज. तुझा स्वभाव तसा आहे रे. तू सर्वांशी असाच वागतो. मी सांगितलं होतं का प्रेमात पडायला? हो चुकलं माझं की मी तुझ्या प्रेमात पडले. मग शिक्षा मला जमली. ठीक आहे. परत नाही या. अजिबात नाही. ते ऐकून तरी घे. आणि आता बास. समजून वगैरे काढण्याचा प्रयत्न पण करू नको. बाय. ते सांगायचं का रे? क्या? मी काय सांगायचं ना? अरे बापू. नाही रे मी आहे. मला त्या आशेचा फोन आला होता. आम्ही सगळे दोघे फोनवर बोलत होतो आणि ती म्हणाली तिथून पुढे मला कॉल करायचा नाहीस. पूर्ण कॉन्टॅक्ट बंद. काय वेड्या वागण्यात तर नाही वागलास ना? फोनवर कसा वेळा वागला पाहिजे? आम्ही सगळे दोघे फोनवर बोलत होतो. ती म्हणाली तिथून पुढे मला कॉल करत जाऊ नको.
बोलायचं नाही बास. आणि सरळ फोन ठेवून टाकला. आतापर्यंत असं कोणी वागलं नाही रे माझ्याशी. मला खूप कसतरी होते आता. आणि मग त्याला परत कॉल कर ना. तेच करतोय मगापासून कॉल लावतात ओके, नाहीये. ओके, ओके. तू शांत राहा. तू शांत राहा. तू तुझा प्राणायाम कर. हा प्राणायाम कर. दीर्घ श्वास घे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं असू दे. आता तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. हा मला सांग, आता तुझा घसा कोरडा पडलाय? हो. गळ्यापर्यंत दाटून आले पण तुला बोलता येत नाही. हो. छाती थंड दुखतंय. हो. खूप एकटे एकटे वाटतंय. हो. तू आशुला लाईक करतोस. हो. म्हणजे तुझं तिच्यावर प्रेम आहे? नाही. नाही? नाही. अरे असं कसं नाही? वर सांगितलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज होत्या प्रेमात पडण्याच्या आणि सांगायचं नाही. तुला एक सांगू, तुझं ना त्या आशुवर प्रेम आहे आणि तिला सांगण्याआधी तुझ्या स्वतःच्या मनाला समजाव. म्हणजे हा चल मांडलं माझं तिच्यावर प्रेम आहे तिच्यावर माझं प्रेम. पण मी याची गॅरंटी देऊ शकत नाही की तिच्या नंतर दुसरं कोणी मला आवडणारच नाही. असं सांग ना तिला. त्यासाठी तिने कॉल रिसिव्ह करायला हवा ना. करेल रे, करेल. नाही करणार ती. मी चांगला ओळखतो तिला. ती कधीच नाही करणार. मग भेट जाऊ. कुठे? अरे पृथ्वी गोल आहे, भेटेल कधी ना कधीतरी. आणि हो, तू मगाशी फोनवर बोलत होतास तेव्हा काकूने ऐकलं तिला. जाऊन भेट. आणि हा, यावेळेस तरी फोटो नीट बघून जा. हो हो आणि तुला तुला काय वाटतं? तुम्ही घ्या. तुम्ही हो. तुम्हाला भेंडीची भाजी आवडते? म्हणजे भेंडी मसाला, भेंडी भुना, भेंडी फ्राय, भेंडी तवा. मी खूप छान करते भेंडीची भाजी. वाव, दॅट्स ग्रेट. मला वाटतं प्रत्येकाने खायला हवी भेंडीची भाजी. माझ्या बाबालाही आवडते भेंडीची भाजी. अगं बाई, आमच्या घरात तर सगळेच खातात भेंडीची भाजी. भेंडी कवा खातो कवा? तुझं नाव काय? सदन कवा की मदन कवा? मी मदन. तो कोणी असशील तो. पण तुझा बापूस माझ्या मागच्याला बोलला की तुला मी आवडते म्हणतो. ए बघ, खाली पकड़ दिमाग का पानी मत मत कर. मेरे पूछे ना बहुत झंझट है. मुझसे ऐसे करता है तो मुझे देख ले. मेरे पंडर लोगों ने ऐसा खोता दिया ना उसको. साला तभी से तू गायब. फेसबुक का प्रोफाइल भी डिलीट हो गया उसका. इसलिए तू मुझे भूल जा. परदेसी जाना नहीं. कुठे पण दिसलास ना, पहिल्यांदा नाही. आशना संदेश, तू इथे? पण तू इथे काय करतोस? मी सहज. मला सांग, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आज बोलणार आहे. मी बोलते. मला सांग, 3 + 5 + 2 = 0. यामध्ये x काय? सांग ना. मी तुला एक्सप्लेन करू शकतो. सांग ना, यामध्ये x काय?
गॅरंटी. ठीक आहे नको देऊस गॅरंटी, चालेल मला. तू हवं तर माझ्यासोबत 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस, हवं तर फक्त 1 तास राहते. जेव्हा तुला वाटेल ना की तुला दुसरं कोणीतरी आवडतं तेव्हा त्याच्यावर जा. मी तुला अजिबात प्रेम नाही करत, पण आपण एकत्र म्हणजे आपण लग्न करायचं. कुठं म्हणाली मी? मग आपण लग्न करायचं. असंही नाही म्हणाले. मग? म्हणाला पाऊस, अश्रू, घाम काहीही म्हटलं ना तरी त्याचा केमिकल माझ्याला चेंज होत आहे. तसंच आहे तू लग्न, शादी, निकाह, काही अगदी काही म्हण.